नमस्कार, मी रोहन आपल्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या पूर्व इन्फोटेक या चॅनलमध्ये। आज मी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे 11वीच्या ॲडमिशनचा मेरिट लिस्ट। तर आपल्या सर्वांना माहीत आहे 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर 11वीच्या वेबसाईटवर पार्ट 1चं रजिस्ट्रेशन सुरू होतं। पार्ट 1 नंतर पार्ट 2चं पण फॉर्म फिलिंग झालं। त्याच्यामध्ये आपण कॉलेज चॉईस ऑप्शन होता, त्याच्यामध्ये आपल्या सोयीनुसार आपण प्रेफरन्स दिले होते, कॉलेज 1 कॉलेज 2 जे काय असते आपल्या आवडीनुसार। आणि त्यानंतर आपण तो फॉर्म लॉक केलेला होता। तर आता 18 तारखेला आपल्या शिक्षण विभागातर्फे यूट्यूब लाईव्ह घेऊन वेबसाईटवर त्याची लिंक दिली होती। त्याच्यानुसार त्यांनी जाहीर केलं की आता मेरिट लिस्ट त्यांनी ओपन केलेली आहे। मग त्या मेरिट लिस्टनुसार जे हायेस्ट मार्क आणि लोएस्ट मार्क अशी मेरिट लिस्ट आहे। त्या मेरिट लिस्टचा आणि कॅप राऊंडचा काही संबंध नाही आहे। त्यामुळे आपण ती मेरिट लिस्ट 100% आपल्या कॅप राऊंडसाठी आहे असं ग्राह्य धरू नये। त्या मेरिट लिस्टनुसार फक्त आपले हायेस्ट मार्कवाले टॉपर म्हणजे 100%, लोएस्ट असा एक रेशो त्यांनी तयार केलेला आहे। त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केलेली आहे। त्याचप्रमाणे 18 तारखेला मायनॉरिटी आणि इन हाऊस कोटा या ऑप्शननुसार पण मेरिट आपल्या त्या कॉलेजनुसार लावलं होतं। तुम्ही ज्या कॉलेजमध्ये सिलेक्ट केलं असेल इन हाऊस किंवा मायनॉरिटी कोटा, त्या कॉलेजमध्ये ही लिस्ट ओपन झालेली आहे। ही लिस्ट कॉलेजकडे आहे। त्यांचं काम आहे की ते प्रत्येक विद्यार्थ्यांना कॉल करणार आणि बोलून घेणार ॲडमिशनसाठी। ॲडमिशन घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे। तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तरी काय तुम्हाला कोणी अडवणार नाही आहे, तो तुमचा रोल आहे घ्यायचं का नाही द्यायचं। आणि त्यानंतर 18 तारखेनंतर 21 तारखेपर्यंत जे काय ॲडमिशन इन हाऊस कोटा आणि मायनर कोटामधून होणार आहेत ते ॲडमिशन झाल्यानंतर बाकीचे उरलेले आहेत ती यादी आपल्या 26 तारखेपर्यंत जाहीर होणार आहे पोर्टलवर। आणि 27 तारखेला कॅप राऊंड 1 होणार आहे। त्या कॅप राऊंड 1मध्ये बाकी मुलांनी ज्यांनी फॉर्म भरले आहेत इन हाऊस कोटा सोडून बाकी, आणि इन हाऊस कोटा ज्यांनी रिजेक्ट केला आहे म्हणजे ज्यांना नको असेल अशा लोकांसाठी पण कॅप राऊंड 1 आहे। कॅप राऊंड 1मध्ये 27 तारखेला 10 वाजता सकाळी जाहीर होईल। त्यानुसार तुम्हाला कुठलं कॉलेज सिलेक्ट झालं आहे तुमच्या मेरिटनुसार ते तुमच्या लॉग इन आय डीमध्ये दिसेल। त्यासाठी तुम्ही सेम वेबसाईट ज्याच्यावर तुम्ही आधी फॉर्म भरला होता ते लॉग इन करून तुम्ही चेक करायचं आहे कुठल्या कॉलेजमध्ये लागलेला आहे। तिथे तुम्हाला दाखवण्यात येईल की तुमचा कुठलं कॉलेज सिलेक्ट झालं आहे, त्यात कुठल्या मेरिटमध्ये आहे, तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स आहे, सेकंड आहे, थर्ड आहे। जर फर्स्ट प्रिफरन्स असेल तिथं तर तुम्हाला घेणं भागच आहे। तुम्ही नाही घेतलं तरी पण चालतं, तिथंही फर्स्ट राऊंड असेल तरी कंपल्सरी घेतलं नाही असेल तरी चालेल तुम्हाला। पण आमचं सजेशन असेल फर्स्ट राऊंडला तुम्ही घ्याच, कारण त्याचा ड्रॉबॅक असा आहे फर्स्ट राऊंडला जर नाही घेतलं ॲडमिशन म्हणजे फर्स्ट प्रिफरन्स तुमचा जो सिलेक्ट झाला आहे त्याच्यामध्ये जर नंबर लागला आणि तुम्ही तो जर नाही घेतला तर त्याच्यामधून तुम्हाला परत सेकंड कॅप राऊंडला ऑप्शन राहणार नाही, डायरेक्ट तुम्ही थर्ड राऊंडला शिफ्ट होणार। म्हणजे आणि थर्ड राऊंडला तुम्हाला जे काही शाळा भेटतील त्याच्यामध्ये तुमच्या आवडीची शाळा असेल याची गॅरंटी नाही आहे। त्यामुळे तुमचा जो फर्स्ट प्रिफरन्स असेल ती जर शाळा तुम्हाला मिळाली असेल तर तुम्ही नक्कीच घेऊन टाकलेलं उत्तम राहील, ती संधी सोडू नका। ते झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर लॉग इन करून तिथे तुम्हाला ऑप्शन विचारण्यात येईल तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे की नाही। जी शाळा तुम्हाला भेटली आहे त्यामध्ये शाळेत ॲडमिशन घ्यायचं का नाही, त्यानुसार तुम्ही जर हो म्हणले तिथं ऑप्शन असेल तुम्हाला तिथं ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा तुम्हाला घ्यायचं आहे म्हणून शाळा। त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर जाईल, तिथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। तुम्हाला जे काय त्यांनी सांगितले डॉक्युमेंट सगळे अपलोड करून घ्या आणि त्याच्यानुसार एक प्रिंट तयार होईल ॲडमिशनची। ती प्रिंट घेऊन तुम्ही पुढे 3 दिवस तुम्हाला मुदत दिलेली असते। त्या मुदतीमध्ये त्या सिलेक्ट झालेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ती जमा करायची आहे प्रिंट, आणि त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म झालेलं असेल। आता हे झालं तुमचं कॅप राऊंड 1चं। कॅप राऊंड 1 झाल्यानंतर त्यांचे ॲडमिशन कंप्लीट होतीलच, पण त्याच्यानंतर पण काही ॲडमिशन राहतील शिल्लक, जागा शिल्लक राहतील। त्यासाठी तुमचं कॅप राऊंड 2 ओपन होईल। त्या सेकंड कॅप राऊंडची तारीख 3 जुलैनंतर असणार आहे। म्हणजे या मधल्या गॅपमध्ये तुमचे सगळे ॲडमिशन कंप्लीट होऊन जेवढ्या जागा शिल्लक राहतील त्याचा डेटा घेऊन ते परत साईटवर उपलब्ध करून देतील। त्यानंतर आपली 3 जुलै ते 10 जुलैपर्यंत दुसरी फेरी होईल। 11 जुलैनंतर पुढची फेरी होईल। आता यामध्ये जेव्हा तुमचा कॅप राऊंड 1 संपेल तेव्हा सेम तुमचा इंटरफेस असंच ओपन करायचा आहे तुम्हाला लॉग इन करून। जर तुम्हाला कॅप राऊंड 2साठी नवीन कॉलेज लिस्ट प्रेफरन्स द्यायचे असतील किंवा तेच जरी कॉलेज आहे तसे ठेवायचे असेल तरी तुम्हाला लॉग इन करून परत तो फॉर्म लॉक करणं गरजेचं आहे। त्यासाठी सेम प्रोसेस करायची आहे तुम्हाला, सेम त्याच साईटवर लॉग इन करायचं आहे। हे तुम्हाला सेकंड कॅप राऊंड असं ऑप्शन दिले प्रेफरन्स फॉर्म, त्याच्यामध्ये तुम्हाला ओपन करून
जर कॉलेज चेंज करायचं असेल करू शकता, नसेल तर आहे तसे ठेवायचं असेल तर तरी पण ठेवू शकता. फक्त त्याला तुम्ही फॉर्मला लॉक करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही फॉर्म लॉक करत नाही तोपर्यंत तुम्ही कॅप राऊंड सेकंडसाठी इलिजिबल होत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, सेकंड कॅप राऊंडसाठी पण तुम्हाला तो फॉर्म लॉक करणं गरजेचं आहे. तो फॉर्म लॉक करून सेम त्याची पहिल्या कॅप राऊंडसारखी प्रिंट काढून घ्यायची आहे. म्हणजे त्याचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला ते बघता येईल. आत्तापर्यंत दिलेली तुम्हाला 11वीच्या ॲडमिशनबद्दलची माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि चॅनलच्या पुढचा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा. म्हणजे चॅनलवर येणारी अशीच नवीन नवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.